साथी पुरस्कार प्राप्त स्त्रीवादी अभ्यासक व कृतीशील कार्यकर्त्या विभाग प्रमुख विदेशी भाषा विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या एक जाज्वल व्यक्तिमत्व म्हणायला हरकत नाही प्राध्यापिका मेघा पानसरे मॅडमांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. कैलासवासी सौ पुष्पावती भीमाप्पा चौगुले शैक्षणिक सांस्कृतिक आणि क्रीडा सार्वजनिक विश्वस्त निधी तर्फे आज इथं विविध पुरस्कारांचं आणि पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित असलेले चौगुले परिवारातील सर्व लोक, त्याचबरोबर या पुरस्कार समारंभामध्ये उपस्थित असलेले बारदेसकर सर, इतर पुरस्कार प्राप्त सर्व माझे बंधू भगिनी आणि माझ्यासमोर उपस्थित असलेल्या वसुधाताई पवार इथं उपस्थित आहेत, अनेक ज्येष्ठ लोक इथं उपस्थित आहेत आणि आपण सर्वजण या गावात हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मला निमंत्रित केलं, माझा सन्मान केला, त्याच्याबद्दल मी सर्वात आधी आपणा या विश्वस्त निधीचं आणि या संपूर्ण परिवाराचं आभार मानते. हा जो कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आलेला आहे तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी इथं खरं तर आज सकाळी आले आणि इथं आल्यानंतर आमच्या लक्षात आलं, आत्ताच्या आमच्या मैत्रिणींनी सांगितलं की इथलं वातावरण अतिशय वेगळं आहे. आता मला समोर दिसते की केवळ या गावातले नाही तर याच्या पलीकडचे सुद्धा वेगवेगळ्या गावातून लोक इथं आलेले आहेत. चौगुले परिवाराशी संबंधित अनेक लोक इथं आलेले आहेत, त्यांच्यावर प्रेम करणारे लोक इथं आलेले आहेत. त्यांचं जे सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातलं काम आहे, क्रीडा क्षेत्रातलं काम आहे, त्या क्षेत्रातील कामाची पोचपावती देण्यासाठी त्याची जाणीव असलेली अनेक लोक भगिनी बंधू इथं उपस्थित आहेत. मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये संपूर्ण समाजामध्ये एक आदर्शवत असं हे वातावरण आहे असं मला वाटतं आणि हे जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये हा पुरस्कार देण्यासाठी मला इथं निमंत्रित करण्यात आलं, त्याचा मला खूप आनंद आहे. या पुरस्काराचं नाव साथी पुरस्कार असे. त्यांनी कोणता विचार करून मला त्या पुरस्कारासाठी निवडलं मला माहिती नाही, पण मला असं वाटतं की साथी हा शब्द एक खूप चांगला शब्द आहे, अतिशय सकारात्मक शब्द आहे. साथी हा जो शब्द आहे तो सगळ्या माणसांना जोडणारा शब्द आहे आणि या समाजामध्ये असे अनेक पूल असतात, एकमेकांना जोडणारे धागे असतात की जे कोणतीही जाती, धर्म, लिंग, भाषा, प्रदेश याच्या पलीकडे जाऊन एकमेकांना मदत करणं, एकमेकांच्या सोबत राहणं, अडचणीच्या संकटाच्या काळात बरोबर राहणं, पुढं संकट येऊ नये, समाजामध्ये आपला समाज असाच चांगला ज्याला आपण म्हणतो मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये एकमेकांशी प्रेमाने वागणारा, सलोख्याचा असा राहावा, याच्यासाठी काम करणारे लोक ते साथी असतात. आणि मला खूप आनंद आहे की मला हा पुरस्कार यांनी दिला. साथी या शब्दावरून आणखी काही गोष्टी मला सांगायच्या, फार मी लांबवणार नाही, पण मला असं वाटतं की लहानपणापासून वेगवेगळ्या पातळीवर आमचा सामाजिक राजकीय संघटनांशी संबंध आला. अनेक प्रकारचे काम करणारे संघटना लोक यांच्याशी आम्ही जोडले गेलो. कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खरं तर विद्यार्थी संघटनेमध्ये काम करायला सुरुवात केली आणि या विद्यार्थी संघटनेमध्ये आम्ही हे शिकलो की जगामधले सगळे श्रमिक, सगळे कष्टकरी कसे एक आहेत. आपण जे सगळे गोरगरीब लोक, हा समाज चांगला व्हावा, सगळ्यांची परिस्थिती सुधारावी, सगळ्यांना सन्मानाने, प्रतिष्ठेने, अभिमानाने जगता यावं, स्वाभिमानाने जगता यावं, याच्यासाठी जे जे संघर्ष समाजामध्ये चाललेले आहेत त्या संघर्षामध्ये स्वतःला जोडून घेण्याची संधी आम्हाला मिळाली आणि त्यामुळं विद्यार्थी संघटनेनंतर हळूहळू महिला संघटनेमध्ये काम करायला लागले. कामगार संघटनांशी संबंध आला. एक शिक्षिका असल्यामुळं विद्यार्थ्यांशी सतत संबंध येत गेला
दरवर्षी आमच्या हाताखालून एक नवीन पिढी, एक बॅच जाते आणि ते या देशाचे नागरिक बनतात पुढं. या देशाच्या जडणघडणीमध्ये सहभाग घेतात. अशा वेगवेगळ्या पातळीवर काहीतरी करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि मला असं वाटतं की ही खूप चांगली गोष्ट आहे. कोणत्याही स्त्रीसाठी, कोणत्याही माणसासाठी केवळ स्वतःच्या कुटुंबासाठी काम करण्यापेक्षा समाजासाठी काहीतरी करणं, समाजातले आपल्या बरोबरीचे लोक जे आहेत त्यांच्या बरोबर जोडून घेणं, याची संधी मिळणं, त्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळणं, ही गोष्ट खूप चांगली आहे आणि मला आनंद आहे की आम्ही हे सगळं असं करू शकलो. अनेक तरुण मुलं-मुली आमच्याकडे येतात. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह सहायता केंद्रामध्ये येतात, मदत मागतात. आम्हाला असं वाटतं की आमचं काम हे केवळ आमच्या जवळ आलेल्या लोकांना मदत करणं असं नाहीये. तर ते एक खूप मोठं वैचारिक काम आहे, असं अलीकडं मला वाटतं. आणि आपण जो महाराष्ट्रातले लोक वारसा सांगतो, जो खूप जुना वारसा आहे, अगदी बुद्धापासून संत परंपरेचा आपण अभिमान बाळगतो. आपण बघितलं की शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांचा जो वारसा आपण सांगतो, या वारशाचा विचार पुढे नेण्यासाठी आम्हाला जे काही करावं लागलं ते आम्ही करत आलो. मला आनंद आहे की आज इथं शाळेतल्या मुली आहेत, तरुण मुली इथं उपस्थित आहेत आणि आज आमच्या भगिनी अनेक जे प्रलोभनं त्यांना दाखवली जात आहेत, त्या बाजूला सारून आजच्या अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. आज आम्हाला असं दिसते की टीव्हीवरून, चित्रपटांमधून सतत एक अंधश्रद्धा, महिलांना एका जाळ्यामध्ये अडकवण्याचं व्यवस्थित षडयंत्र चालू आहे. मला असं वाटतं की असे जे कार्यक्रम आहेत, ज्याच्यामध्ये समाजातले सगळे लोक एकत्र येतात, महिला, पुरुष, लहान मुलं, कुटुंबातले लोक घेऊन आपण एकत्र येतो आणि समाजामधले काही चांगल्या व्यक्तींना त्यांच्या कामाबद्दल पोचपावती देतो, त्यांचा सन्मान देतो. अशा कार्यक्रमासाठी उपस्थित राहता यावं आणि असे कार्यक्रम आयोजित होणं ही मला असं वाटतं की आजच्या काळाची पण गरज आहे. आपला सगळा समाज आज खूप व्यक्तिकेंद्रित होतोय. मी, माझी करिअर, माझं शिक्षण, माझं घर याच्यापेक्षा आम्ही, आमचं गाव, आमचा समाज, आमचं राज्य असा विचार करणारे लोक इथे येत आहेत आणि आजूबाजूचं जे सगळं वातावरण आजकाल जे बघतोय आपण की जातीच्या, धर्माच्या, भाषांच्या वेगवेगळ्या कारणांनी, वेगवेगळ्या मुद्द्यांवर लोकांमध्ये भिंती बांधण्याचं काम चालू आहे. मला असं वाटतं की आज या निमित्त या भिंती तोडून आपण माणूस म्हणून सगळे इथं एकत्र येऊ शकलो, याचा खूप आनंद मला आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सन्मान करण्यासाठी इथं निमंत्रित केलं, त्याच्याबद्दल मी या विश्वस्त निधीचे खूप मनापासून आभार मानते आणि थांबते. धन्यवाद.